आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। नमस्कार, सलाम, सत श्री अकाल। मी समायरा आणि आपण पाहत आहात इंडिया स्टार न्यूज मराठी। गिरीस्थान महाविद्यालयावर पालिकेने आणलेल्या संकटाचा आणि त्यातून पेटलेल्या राजकीय वादाचा हा एक झटपट आढावा आहे। एका चालू शिक्षण संस्थेचा बळी देऊन तिथे पालिकेची नवी इमारत बांधण्याचा हा जो धक्कादायक घाट घातला जातोय ना, तो आपल्या सर्वांसाठी का चिंतेचा विषय आहे ते आज आपण समजून घेऊया। तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या समस्येचं मूळ। पालिकेला स्वतःच्या नव्या कार्यालयासाठी चक्क हे गिरीस्थान महाविद्यालयच पूर्णपणे पाडून टाकायचं आहे। आता तुम्हीच विचार करा, कोणीतरी तुमचं व्यवस्थित चालतं बोलतं घर पाडून तिथे स्वतःचं ऑफिस थाटतंय, कसा वाटेल? अगदी तसंच काहीसं इथे एका चालू शिक्षण संस्थेसोबत होतंय। दुसरी गोष्ट म्हणजे या मनमानी कारवाईला लागलेला कायदेशीर ब्रेक। सुदैवाने या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली गेली आणि हायकोर्टाने या पाडकामाला थेट स्टे म्हणजेच स्थगिती दिली आहे। पण इथेच खरी गोम आहे, या स्टेमुळं हे महाविद्यालय खरोखरच सुरक्षित झालंय का हो? सत्ताधारी खराच एवढा शांतपणे गप्प बसतील? आणि शेवटी यातून उभा राहिलेला नवा संघर्ष। कायदेशीर स्थगिती मिळाली असली तरी भविष्यातील धोका काही टळलेला नाही। म्हणूनच स्थानिक नेते कुमार शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिलाय की कोणत्याही परिस्थितीत ते हे महाविद्यालय पाडू देणार नाहीत आणि वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन उभारतील। थोडक्यात सांगायचं तर गिरीस्थान महाविद्यालयाचा हा लढा आता फक्त कोर्टाचा चार भिंतीत अडकून राहिलेला नाही, तर तो रस्त्यावरील एका आक्रमक राजकीय संघर्षात बदलत चालला आहे। महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीचा सत्ताधारी गट या ठिकाणी नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचं काम या ठिकाणी सुरू करत पाहतोय। परंतु ही नगरपालिकेची इमारत बांधण्यासाठी या ठिकाणी असणाऱ्या जवळपास 13 ते 14 इमारती त्या ठिकाणी पाडाव्या लागणार आहेत आणि याच धर्तीवर नगरपालिका प्रशासकीय इमारतीचा प्लॅन सँक्शन झालेला आहे। याच्या विरोधात आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेमध्ये माननीय उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी स्थगिती आदेश निर्गमित केलेले आहेत आणि याची पुढील सुनावणी दिनांक 16 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेली आहे। खरं म्हणलं तर या सिटी सर्वे नंबर 91 मध्ये महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या इमारती आहेत। कला व वाणिज्य महाविद्यालयाची इमारत आहे। ह्या इमारती या 3 वर्षातीलच बांधकाम पूर्ण झालेले आहेत। याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी माळी समाज मंदिर आहे, या ठिकाणी फायर स्टेशन आहे। ह्या सर्व इमारती या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात येणार आहेत आणि नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बांधणे कामे हे सर्व स्ट्रक्चर पाडल्याशिवाय त्या ठिकाणी नगरपालिकेची इमारत पूर्णत्वाला जाऊ शकत नाही। कारण का या ठिकाणी असणारा जो FSI हा पूर्ण क्षमतेनं वापरलेला आहे आणि या ठिकाणी थोडाही FSI शिल्लक नसल्या कारणानं नगरपालिकेनं जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्यामध्ये 13 इमारती पाडणार असल्याचे अतिशय स्पष्टपणानं नमूद केलेलं आहे। आपण या ठिकाणी माझ्यासमोर बघू शकता की या ठिकाणी नगरपालिकेची कला व वाणिज्य महाविद्यालयाची एक इमारत आहे। ही संपूर्ण नव्यानं तयार केलेली इमारत आहे, म्हणजे 3 वर्षामधली ही बिल्डिंग आहे। ही देखील त्या ठिकाणी पाडणार असल्याचं नगरपालिकेनं सांगितलेलं आहे। मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाबळेश्वरकरांना एक विनंती करू इच्छितो की महाबळेश्वर गिरीस्थान प्रशाला ही एकमेव शाळा आहे की या ठिकाणी गोरगरीब पालकांची मुलं या ठिकाणी शिकतात, ही स्थानिक मुलं या ठिकाणी शिकतात। हा जो अन्याय या मुलांवर या महाबळेश्वरवर होणार आहे याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनआंदोलन पण उभारतोय। आम्ही कोर्टाची या ठिकाणी मार्ग स्वीकारलेला आहे।